नमस्कार भावांनो, तर कशा आहात सगळे? सकाळ सकाळ उठलो, वाशीमध्ये बघतो तर का सगळ्यात मोठी जिम दिसली भावांनो. मला मस्त वाटत होती, वर्कआउट करायला इकडे खूप मजा येईल. तर चला निघूया पहिलीच ट्रिप शोधायला. मी गेलो बेलापूरला पाम बीच रोडवरून. म्हटलं जाताना म्हटलं थोडं चालूया जरा, कारण की 16-16 17-17 घंटे बसून असतो. तर म्हटलं थोडी स्ट्रेचिंग करूया, पुन्हा वेळ भेटणार नाही म्हणून थोडीशी भावांनो करून घेतली स्ट्रेचिंग. मग निघालो मी आंघोळ करायला. म्हटलं आंघोळ करायची आहे तर म्हटलं आज कपडे धुवून घेऊया, कारण की कपडे भरपूर घाण झाले होते. तर मित्रांनो, एक जोडी कपडे धुता धुता माझी हालत झाली खराब. म्हटलं मम्मी एवढे कपडे कसे धुत असेल. तर थंड पाण्याने माझी झाली आंघोळ. म्हटलं आता कपडे सुकायला टाकूया. मग कपडे सुकेपर्यंत भावांनो म्हटलं ऑटोमध्ये बसतो. तर माझ्या पुढे एक ऑटो उभा होती. तर एका कारवाल्याने स्पीडमध्ये येऊन त्याला मागून ठोकला. बिचारा ऑटोवाल्याला भरपूर लागलं. ही ती कार मित्रांनो. एक तो पहिले टाइम खराब चालू आहे रे बाबा. वाचलो भावांनो, आज त्या बिचाऱ्या ऑटोवाल्याला भरपूर लागलं. तर चला म्हटलं भूक लागली तर जाऊया जेवायला, कारण की मी खारघरमध्ये जेव्हा पण येतो तेव्हा भावांनो इकडे येतो, कारण की 100 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण असतं. म्हणून मी दाबून खातो, कारण की पूर्ण दिवसभर खायची टेन्शन नाही. भावांनो क्वालिटी पण एक नंबर असते. तुम्ही या कधी खारघरमध्ये सेक्टर 13 मध्ये. तर आज मला व्हिडिओ कॉल केला माझे जिम पार्टनर्स ओमकार, रियान या लोकांनी. ये बाडी लाईट वेट. तर आपल्या घाटकोपरमधल्या प्रिन्स फिटनेसमध्ये भावांनो नवीन मशीन आली व्हायब्रेटरची. तर आर्यन सरांना बोललो, आर्यन सर भरपूर जाडा झालोय. आर्यन सर बोलले आजा कम करा दूंगा. तर चला भावांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, मेहनत करत राहा, बॉडी बनवत राहा. शुभरात्री.